कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र. राज ठाकरेंच्या भाच्याच्या साखरपुड्याला दोघांचीही हजेरी. राजकीय वर्तुळात चर्चा. ₹150 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि इतर 6 जण दोषी तर 3 निर्दोष. दुपारी 4 वाजता शिक्षा सुनावली जाणार. आईच्या जातीचं आरक्षण लेकराला घेता येत नाही ही शोकांतिका. मनोज जरांगेंचं वक्तव्य. सरकारनंच दिलेल्या 4ही शब्दांवर ठाम. नोटिसेस काढण्यावरून जरांगेंची तीव्र नाराजी. अंतरवाली सराठी आणि राज्यातल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. मनोज जरांगेंचं सरकारला 24 तासांचं अल्टिमेटम. मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. परभणीमध्ये जरांगेंच्या 3 तर लातूरमध्ये एका सभेचं आयोजन. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुनावणी. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी सुरू होणार. राज्यामध्ये ठाकरे गट 23 जागा लढवणार. संजय राऊतांचा दावा. विजय वडेट्टीवारांकडून खंडन. जागा वाटपाचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं वक्तव्य. सुधाकर बडगुजर यांचं कृत्य देशद्रोही. दादा भुसेंचा हल्लाबोल. दाऊदच्या राईट हँड सोबत बडगुजर यांचा व्हिडिओ गंभीर. दादा भुसेंचं वक्तव्य. देशामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 358 नवे रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू. नव्या व्हेरियंटचा 11 राज्यांमध्ये शिरकाव. काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ देशभरामध्ये विरोधकांचं आंदोलन. दिल्ली, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिया आघाडीची निदर्शनं. नवी दिल्लीमध्ये आजपासून भाजपची 2 दिवसांची बैठक. सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश प्रभारी, प्रदेश अध्यक्ष यांना निमंत्रण. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्रीची दुकानं पहाटेपर्यंत खुली ठेवायला राज्य सरकारची परवानगी. पब, बार आणि रेस्टॉरंट सुद्धा 5 वाजेपर्यंत खुली राहणार. नवीन वर्षाआधीच एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होणार. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 40 रुपयांनी घट. घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.